मला हळू बोलायची सवय आहे. मी हळू बोललो तर तुला ऐकू येणार नाही. याच्यासाठी एक पाऊल फक्त पुढे लागतो. एकच पाऊल पुढे या. नाव माझं गोपालकृष्ण. गोपालकृष्ण. आपण गोपालकृष्ण. मग तुम्ही या माझ्या गुहेमध्ये काय करता? आणि बाबांनी तर बारेवर भली मोठी शेळ ठेवली होती. अरे देवा, या शेळेचा तर तुम्ही सत्कार दूर केला. बरं झालं. आता तुमची बाबांना तक्रारच करणार. माझी तुम्हाला माझे बाबा चांगलाच दम देतील. मला दम नाही ना. पण काय ग, काय? या गुहेत तू राहतेस? हो, नाव काय तुझं? माझं नाव जांबुवंती. नाव सुंदर आहे. पण मी इथं का आलो? तुम्ही इथं कसं आलात? तुझ्यासाठीच आलो. माझ्यासाठी? हो. अगं तसं नव्हे, मग तुझ्याजवळ जो मणी आहे त्या मण्याच्या प्राप्तीसाठी मी इथं आलो. काय? हो. काय म्हणलं? हा मणी मला हवाय. हा काही तुमचं मनी नाहीये. हे माझ्या बाबांनी मला नवनावीन्य दिलंय. हे माझं खेळ आहे, खेळणं. तुमचं मनी नाही. अगं तुझ्यासाठी ते खेळ असेल, पण माझ्यासाठी मौल्य नसते. नाही नाही, हे माझं खेळ आहे. माझ्या बाबांनी मला दिलंय. तुम्हाला ते मी देणार नाही. अगं असं काय करते? काय? दे ना. मी तसंच करणार आहे. असं मी देणारच नाहीये. देणार नाही. मी का देऊ हा तुम्हाला मध्ये? अगं मला गरज आहे कसं त्याची. देऊ? मला गरज आहे त्याची. काय? मला याची गरज आहे. गरज आहे. आणि हा मणी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुला कित्येक काय खेळ घ्यावे असतील आणून दे. पुरेसं धन दौलत हवं असेल तेही आणून दे. फक्त हा मणी माझ्यासाठी. याच्यापेक्षा कित्येक तरी खेळणी तुम्ही मला देणार. मग जरा थांबा, विचार करते. काय म्हणावं तरी, यांना मला हा मणी हवाय. पण काय सांगू, यांनी केलेला तो स्पर्श, त्यापेक्षा यांचं हे मनमोहक स्वरूप पाहिल्यानंतर कुणीही स्त्री यांच्या प्रेमात पडावी असं. आता असंच करायला हवं. यांना जरी ही यांची मौल्यवान वस्तू हवी ना, तर माझ्या मनातली इच्छा. अहो, काय ते? मला सांगा, ही मौल्यवान वस्तू म्हणजे माझं खेळ ना, हो. तुम्हाला हवंय ना? मला हवंय. यासाठी माझी एक अट आहे. काय ते? ती जर माझी अट पूर्ण केला हा. तर मी हे तुम्हाला देईन. होय. सुंदर नाट्यरसिक सन्माननीय सुभाष सावंत. पूर्ण करणार. कोणती आहे? माझी अट एकच आहे. हा जर मनी तुम्हाला हवं असेल तर माझी इच्छा एकच, मला तुमचं प्रेम हवं. माझं प्रेम. हा.